गुड इव्हिनिंग. बघा, क्षेत्रफळ हा घटक मग या घटकावर आधारित सूत्र मी परवाच्या तासिकेला आपण ग्रुपवर पाठवलेली होती. तुम्ही सर्वांनी ती पाठ केलेली आहेत. आता मी त्या सूत्रांची रिव्हिजन पुन्हा घेणार नाही. आता डायरेक्ट आपण उदाहरण सोडवणार आहोत. पहा, आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका चौरसाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर आहेत. वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी व केंद्र O आहे. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. आता रेखांकित भाग म्हणजे रेखांकित भागाचे क्षेत्रफळ कसं काढायचं सांगा भाऊ. कशातून काय वजा करायचं, कोण सांगते? पहिल्यांदा वर्तुळाचं क्षेत्रफळ काढावं लागणार आणि त्यातून पुन्हा चौरसाचं क्षेत्रफळ वजा करावं लागणार आहे. आता वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे. बघा, आता आपण एक त्रिज्या जोडूया. समजा इथं ए नाव दिलं. किंवा इकडची काढूया. OA ही वर्तुळाची त्रिज्या आहे, R, रेडियस ऑफ सर्कल, आणि ती किती दिलेली आहे तुम्हाला? 7 सेमी दिलेली आहे. आता या त्रिज्येवरून आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढू शकतो. आवाज येतोय का माझा? तर बरं, ठीक आहे. आपण पहिल्यांदा वर्तुळाचं क्षेत्रफळ काढूया. मी वर्तुळाच्या क्षेत्रफळाला A1 म्हणतो. पहा, A1 वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय? पाय आर वर्ग. पाय आर वर्ग. पाय आर वर्ग. पायची किंमत किती आपण घेतो? 22/7. 22/7 गुणिले त्रिज्येचा वर्ग म्हणजे 7 चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. या छेदातल्या 7 ला या अंशातलं एक 7 वजा झालं, कॅन्सल झालं. मग 22 आणि 7 चा गुणाकार किती? 22×7 154. 154 चौरस सेमी हे वर्तुळाचं क्षेत्रफळ आलं. आता आपण चौरसाचं क्षेत्रफळ काढूया. A2 म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ. आता हे पूर्ण मी व्यास जोडतो असा. मग ही त्रिज्या आहे, त्या त्रिज्याला नाव दिलं OB. त्रिज्या किती असणार? ही सुद्धा 7 सेमीच असणार. मग OA आणि OB ची बेरीज केली की व्यास मिळणार. मग व्यास किती झाला? 14. आणि तो व्यास त्या चौरसाचा काय आहे रे? कर्ण आहे. मग कर्णावरून चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय रे? चौरसाचा कर्ण किती? बरोबर, कर्ण वर्ग भागिले 2. कर्ण किती आहे?
14 म्हणजे 14चा वर्ग भागिले 2. 2 14चा वर्ग किती? 193 आणि भागिले 2 म्हणजे 9, 18, 82, 16. 98 हा 98 चौरस सेंटीमीटर. हे काय झालं? चौरस क्षेत्रफळ. क्षेत्रफळ. आता आपल्याला ज्या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ विचारलं ते कसं काढायचं? वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा चौरसाचं चौरस. क्षेत्रफळ. वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण किती काढलं? 154 आणि वजा चौरसाचं क्षेत्रफळ किती काढलं? 98 हे दोघांची वजा किती आली? 56 56 चौरस सेमी. मग 56 चौरस सेमीचा आहे का नाही? पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, एका समभुज त्रिकोणाची प्रत्येक बाजू 22 सेमी असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? मला सांगा, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र काय आहे? वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. बरोबर आहे. तुम्ही सूत्र लिहिल्यामुळे तुमची पाठ झाली. वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. आता बाजूची लांबी 22 टाकूया. ए ची 22 टाकतो. मग वर्गमुळात 3/4 गुणिले 22 चा वर्ग किती रे? 22 गुणिले 484. मग इथं सिम्प्लिफाय करतो. 4 एके 4, 4 एके 4, 4 दुने 8 आणि 4 एके 4. अगोदर 121 घेतो, नंतर वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या घेतो. म्हणजे 121 वर्गमुळात 3 चौरस सेमी आहे का? पर्याय बघा. पर्याय क्रमांक 4. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3. एका सभागृहाची लांबी 30 मीटर व रुंदी 9.5 मीटर आहे. त्या सभागृहात सगळीकडे अर्धा मीटर बाजू असणाऱ्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत. तर अशा किती फरशा बसतील? आता बघा, सभागृहाचं क्षेत्रफळ भागिले फरशीचं क्षेत्रफळ बरोबर फरशा. आता इथं मी लिहितो सूत्र, तुम्ही लिहू शकता. कसं लिहिता सूत्र मी? सभागृहाचे क्षेत्रफळ फरशांची संख्या बरोबर अंशामध्ये क्षेत्रफळ आणि छेदामध्ये एका फरशीचं क्षेत्रफळ. मग सभागृह आयताकृती आहे. मग आयताचे क्षेत्रफळ सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी. मग सभागृहाची लांबी 30 गुणिले सभागृहाची रुंदी किती? 9. हे झालं अंशामध्ये सभागृहाचं क्षेत्रफळ आणि छेदामध्ये फरशीचं क्षेत्रफळ. आता फरशी ही चौरसाकृती आहे आणि मग चौरसाचं क्षेत्रफळ बाजू वर्ग. मग बाजू किती आहे? अर्धा मीटर म्हणजे 0.5 चा वर्ग आहे की नाही? म्हणजे 0.5 चा वर्ग म्हणजे 0.5 चा किती वेळा गुणाकार? 2 वेळा गुणाकार. आता आपण असं करूया, 30 ला 10 न गुणूया म्हणजे 300 होणार आणि 9.5 ला जर 10 न गुणलं तर ते 95 होणार. तर 10 न का गुणतोय? कारण खाली जे 0.5 आहे ती पूर्णांक संख्या बनवायची. मग 0.5 ला जर 10 न गुणलं तर 5 होणार आणि या 0.5 ला जर 10 न गुणलं तर 5 होणार. आता सिम्प्लिफाय करायला सोपं झालं बघा. 5 एके 5, 5 × 30, 0 ला 0, पुन्हा 5 एके 5 आणि 5 9 45. आता 0 6 9 54. चला
5. 6 एके 6 आणि 5 किती? 11. 1140 स्पर्श आहे का पर्याय बघा? पर्याय क्रमांक 2 आहे. 1140 म्हणजे पर्याय क्रमांक 2. करेक्ट. प्रश्न 4. 44 सेंटीमीटर लांबीच्या 2 तारा घेऊन त्यापैकी एका तारेस वर्तुळाकार आकार दिला व दुसऱ्या तारेस चौरस आकृती आकार दिला तर तयार होणाऱ्या दोन्ही आकृतीच्या क्षेत्रफळातील फरक किती? आता 44 सेमी लांबीची तार आहे आणि त्याच्यापासून असं वर्तुळ तयार केलेलं आहे. आता तुम्ही मला सांगा, त्या तारेपासून वर्तुळ तयार केलेलं आहे, याचा अर्थ त्या वर्तुळाचा परी किती आहे? किती आहे? तारेची लांबी म्हणजेच त्या वर्तुळाचा परी 44. 44 आता वर्तुळाच्या परिघाचं सूत्र काय? 2 पाय r. आता पायची किंमत आपण किती ठेवतो नेहमी? 22/7 गुणिले r बरोबर 44. आता डावीकडे फक्त r ठेवतो, बाकी सगळं डावीकडचं उजवीकडे नेतो. डावीकडे जे छेदात 7 आहे ते अंशात जाणार आणि अंशामधलं 2 छेदात जाणार, अंशातलं 22 पण छेदात जाणार. आता छेदामध्ये 22 दुनी 44, 44 ला अंशातलं 44 कॅन्सल झालं, म्हणजे त्रिज्या किती आली? 7 सेमी. 7 सेमी त्रिज्या आली. आता पहिल्यांदा त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढूया. वर्तुळाचे क्षेत्रफळ आपण A1 म्हणू. काय वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र रे? पाय r वर्ग. पाय r वर्ग. पाय किती? 7 गुणिले r चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. आता या छेदातल्या 7 ला या अंशातलं 7 गेलं. 22 7 किती? 154. 154. 154 चौरस सेमी हे वर्तुळाचं क्षेत्रफळ झालं. आणि तेवढ्याच लांबीची तारेपासून एक चौरस आकृती आकार बनवलेला आहे, असा चौरस. आता चौरसाची परिमिती दिली थोडक्यात. मग किती दिली परिमिती? परिमिती म्हणजे मूळ तारेची लांबी 44 आणि चौरसाच्या परिमिती सूत्र काय रे? 4 गुणिले बाजू. बरोबर ना? डावीकडे गुणिले 4 उजवीकडे गेल्यावर भागिले झालं. मग 44 भागिले 4 किती? 11. हा, 11 सेमी चौरसाची बाजू झाली. मग चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र आपण A2 म्हणूया. काय चौरसाचे क्षेत्रफळ? बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग. 11 बाजू आहे. 11चा वर्ग किती? 121 चौरस सेमी. आणि शेवटी विचारलंय दोन्ही आकृतीच्या क्षेत्रफळातील फरक किती? म्हणजे तुम्हाला शेवटी A1 आणि A2 काढायचे. म्हणजे 154 मधून 121 वजा करा. 33. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न 5. एका त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे 7 सेमी 24 सेमी व 25 सेमी आहेत, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? आता त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्या आपण हिरो सूत्र वापरतो, पण हिरोच्या सूत्रानं क्षेत्रफळ काढायला अवघड जातं. लक्षात ठेवा, तुमची पायथागोरसची त्रिकुट जर पाठ असतील तर असलेली हे त्रिकुट आहे बघा. त्रिकुट पायथागोरस आहे का? हो सर. 7 आहे, काटकोन करणारी दुसरी बाजू 24 आहे, म्हणून कर्ण 25. तसं त्रिकुट समजलं. विषम संख्येपासून तयार होणार त्रिकुट. 7 चा वर्ग किती? 49. कुठल्या दोन क्रमवार संख्यांची बेरीज आहे? 24.
बरोबर आहे. मग ते पण कुठलं झालं? विषम संख्या 7 त्याच्या जोडीला 24 आणि 25. त्रिकुट आहे म्हणजे या काटकोन त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत. म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे. मग काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय रे? 1/2 किंवा 1/2 बेस गुणिले हाईट. 1/2 करणारी पहिली बाजू म्हणजे पाया 24 आणि एच म्हणजे उंची काटकोन करणारी दुसरी बाजू किती 7. बे दोन्ही 4. 12 आणि 7 चा गुणाकार करा 12 7 84 चौरस सेमी आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6. एका चौरसाची बाजू 10% न वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? सांगा बघू. आता आपण असं करूया, चौरसाची बाजू 10% न वाढवली. आता मूळ जी चौरसाची बाजू आहे ते आपण 10 घेऊया. मग मला सांगा चौरसाचं क्षेत्रफळ काय मूळच्या? चौरसाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग दिलेले आहे 10 100 100 हे क्षेत्रफळ आलं मूळच्या चौरसाचं, त्याला आपण A1 म्हणूया. आता चौरसाची बाजू 10% न वाढवली म्हणजे 10चा 10% करूया आपण. मूळची बाजू आपण 10 म्हणजे काय तर 10% किती येणार आहे? 100 अंशाचा गुणाकार 100 आणि छेद 100. 100 किती? 1. म्हणजे मूळची बाजू 1 न वाढवली 10% न वाढवली म्हणजे 1 न वाढवली म्हणजे 10 ने किती येणार? 11. नवीन चौरस क्षेत्रफळ पुन्हा बाजू वर्ग म्हणजे आता बाजू 11 घ्यावी लागणार. मग 11चा वर्ग किती? 121. विचारलंय चौरसाचं क्षेत्रफळ किती टक्क्यानं वाढेल? म्हणजे 100चं 121 झालं. मग किती टक्क्यानं वाढलं क्षेत्रफळ? 121 मधून 100 वजा करा ना. 21. बरोबर आहे, 21 टक्क्यांनी वाढेल. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. बरोबर आहे. समजलं सर्वांना? हो. ओके. हो सर. आता ही होती ती नमुना उदाहरणं होती. आता आपण प्रत्यक्ष परीक्षेला स्वाध्यायातली गणितं पाहतोय पहा, परीक्षे दृष्टीने महत्वाची. 452 मीटर लांबी व 322 मीटर रुंदी असलेल्या आयताकृती बागेच्या बाहेरील बाजूला लागून 11 मीटर रुंदीचा रस्ता तयार केला तर त्या रस्त्याचं क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल? आता इथं आपल्याला 2 आयत काढूया. हा पहिला आयत आहे आणि ही कडेला 11 मीटर अशी आपल्याला रस्ता ठेवलेला आहे. आता हा रस्ता आहे पहा, मी टिंब करतोय तो काय आहे? रस्ता आहे. हा. आता बाहेरचा जो चौरस आहे आयत म्हणूया, त्याला आपण एबीसीडी नाव देऊया. काय नाव देऊया? एबीसीडी. छोटा आहे त्या छोट्या आयताला नाव देऊया PQR. आता रस्त्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं कोण सांगतंय मला? रस्त्याचं क्षेत्रफळ बरोबर मोठ्या वजा लहान आयताचं क्षेत्रफळ. बरोबर आहे ना? रस्त्याचं क्षेत्रफळ बरोबर मोठ्या आयताचं क्षेत्रफळ वजा
लहान आयताचं क्षेत्रफळ. आता आतला जो आयत आहे त्याची लांबी 452 दिलेली आहे आणि आतल्या आयताची रुंदी किती दिली या 322 आणि बाजूला जो रुंदीचा रस्ता दिलाय तो 11 मीटर रुंदी आहे. म्हणजे हे 11 आहे आणि हे पण 11 आहे. आता हे 452 म्हणल्यावर खालचं 452. आता ही रुंदी 322, हे 322, 11 मीटर आणि हा खालचा सुद्धा 11 मीटर रुंदीचा काय आहे रस्ता आहे. आता मोठ्या आयताचं क्षेत्रफळ सूत्र काय रे? मोठ्या आयताची लांबी गुणिले रुंदी आणि लहान आयताचे क्षेत्रफळ बरोबर लहान आयताची लांबी स्मॉल एल गुणिले लहान आयताची रुंदी स्मॉल बी. हा आता मोठा एल किती रे? मोठ्या आयताची लांबी म्हणजे बीसी किती? बीसी या तिघांची बेरीज करा. 11, 452 आणि 11 या तिघांची बेरीज करा. 11 452 11 400 400 सर 474. 474 आणि गुणिले मोठ्या आयताची रुंदी हे तिघांची बेरीज करा. 11 अधिक 322 अधिक 11 324. 344 बरोबर. आता लहान आयताची लांबी आपण क्यूआर घेतली बघा. क्यूआर किती लहान आयताची लांबी 452 आणि लहान आयताची रुंदी म्हणजे एसआर ची किंमत किती घेतली 322. आता तुम्ही पहिल्या कंसात गुणाकार जर केला तर तो येतोय 1,63,056 आणि दुसऱ्या कंसातून जर गुणाकार केला तर तो येतोय 1,45,544. आता ह्या दोघांची वजाबाकी करा तुम्ही. काम सर्वांनी करा. 17,512 17,512 17,512 17,512 आहे का ते उत्तर आहे हो का पहिले तुमचं पर्याय? हो सर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न दुसरा आहे. एका चौरसाचा कर्ण 25 वर्गमुळात 2 सेमी आहे तर चौरसाचं क्षेत्रफळ किती? आता कर्णावरून चौरस क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र मग कशी पाहिलं आपण काय रे? चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर कर्णाचा वर्ग भागिले 2. बरोबर. कर्ण तुम्हाला दिलाय 25 वर्गमुळात 2 त्याचा वर्ग आणि भागिले किती येणार मग 2. आता 25 चा वर्ग किती रे 625. आणि वर्गमुळात 2 चा वर्ग किती 2. 4 आणि छेदामध्ये 2. मग 2 ला 2 कॅन्सल करा. राहिलं काय मग 625. 625 चौरस सेमी क्षेत्रफळ आलं. आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. प्रश्न तिसरा. एका खोलीला चौरसाकृती 400 फरशा बसवल्या आहेत. जर फरशीची प्रत्येक बाजू निम्मी केली तर किती फरशा बसतील? आता आपण एक चौरसाकृती फरशी मी काढतो पाशी. फरशी प्रत्येक बाजू निम्मी केली. ही बाजू निम्मी, बाजू निम्मी, बाजू निम्मी म्हणजे
किती चौरस झालं रे याचं? 4 4. 4 तर किती फरशा लागतील? आता मला सांगा किती फरशा लागणार आहे याचं? 1600 आता मूळचा जर चौरस आकृती फरशी असती तर 400, पण त्याचं 4 रूपांतरण केलं म्हणजे 1600. 1600 म्हणजे 1600 फरशा म्हणजे पर्याय क्रमांक 4. 4 एका आयताची परिमिती 56 सेमी असून लांबी 16 सेमी आहे, तर त्या आयताचं क्षेत्रफळ किती चौरस सेमी आहे? आता आयताच्या परिमितीचं सूत्र मला सांगा तुम्ही. 2 कंसात लांबी 2 कंसात वजा L गुणिले B. रुंदी बरोबर. 2 कंसात लांबी अधिक रुंदी परिमितीला पी. आता पी च्या खाली मी 56 लिहितो, उजव्या बाजूला 2, लांबी 16, एल च्या खाली 16 आणि बी म्हणजे आपल्याला पहिल्यांदा रुंदी काढायची. आता हे 2 उजवीकडचं डावीकडे गेल्यावर 56 ला भागिले होणार, मग 56 च्या निम्मे किती येणार? 28. उजव्या बाजूला 16 अधिक बी. आता उजवीकडचं 16 डावीकडे गेल्यावर वजा होणार, 28 वजा 16 किती? 12 म्हणजे रुंदी 12 आली. आता आपल्याला विचारलंय आयताचं क्षेत्रफळ. काय सूत्र आहे त्या क्षेत्रफळाचं? लांबी किती दिलेली आहे अगोदर? 16 आणि रुंदी आता आपण किती काढली? 12 करा गुणाकार. 12 72 7 12 1 12 7 192 म्हणजे पर्याय क्रमांक 4. एका अर्धवर्तुळाची परिमिती 108 सेमी आहे, तर अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. अर्धवर्तुळाच्या परिमिती सूत्र मला कोण सांगेल? तर मी त्या दिवशी शिकवलंय तुम्हाला. नाही. अर्धवर्तुळाची परिमिती नाही. हे लिहून दिले सूत्र त्या दिवशी तुम्हाला मी. 36 त्रिज्या माहित नसेल तर लिहून घ्या. अर्धवर्तुळाची परिमिती बरोबर 36/7 गुणिले त्रिज्या. परिमितीची किंमत 108. आता 36/7 डावीकडे आल्यावर काय होणार? त्याचा गुणाकार व्यस्त. आता 36 एके 36 आणि 36 ची तिप्पट किती? 108. 21 सेमी झाली. आता आपल्याला विचारलंय अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ. काय सूत्र रे? वर्तुळाचं क्षेत्रफळ निम्म 1/2 गुणिले पाय आर वर्ग. हा 1/2 गुणिले पाय आर वर्ग. मग पायची किंमत मी 22/7 ठेवतो. आर चा वर्ग 1 चा 2 वेळा गुणाकार. बे बोला. बे 7 एके 7 7 त्रिक 21. आता 11 आणि 3 चा गुणाकार 33 आणि गुणिले 21. 21 त्रिक 63. चला 6. 21 त्रिक 63 6 693 चौरस सेमी आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6. एका चौरसाचं क्षेत्रफळ 100 चौरस सेमी आहे, तर त्या चौरसात आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती? आता एक कच्ची मी डायग्राम काढतो. हे वर्तुळ आहे आणि असं
आहे आता चौरस काढतोय पहा. माईक बंद करा. कोणाच चालू आहे माईक? कच्ची आकृती काढली. आता समजा ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. चौरसाच्या तिन्ही भुजांना त्या वर्तुळाची त्रिज्या आपल्याला काढायची आहे. आता चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र काय रे? बाजूचा वर्ग. बरोबर आहे, बाजूचा वर्ग. आपण बाजू स्मॉल ए घेऊया. क्षेत्रफळ तुम्हाला 100 दिले, म्हणजे ए वर्गाची किंमत 100 आली. दोन्ही बाजूची जर वर्गमूळ काढली तर त्या चौरसाची बाजू किती येणार? 10 सेंटीमीटर येणार. आता मला सांगा, चौरसाची बाजू 10 आली. समजा मी त्या चौरसाला एबीसीडी नाव दिलं आणि त्या वर्तुळाचा व्यासाला मी पीक्यू नाव दिलं. मला सांगा, एडी जर 10 असेल तर पीक्यू पण 10 येणार ना? हो 10. मग पीक्यू हा वर्तुळाचा काय आहे? डायमीटर आहे, व्यास आहे. मग व्यास किती आला? 10. मग त्रिज्या किती येणार? 5. आणि मग वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय? विचारलंच नाही ना आपल्याला, त्रिज्याच विचारले की नाही. म्हणजे आपली त्रिज्या आली 5, म्हणजे पर्याय क्रमांक किती? 1. ठीक आहे. प्रश्न 7वा. एका सभागृहाची लांबी 20 मीटर व रुंदी 17 मीटर आहे. त्या सभागृहात अर्धा मीटर बाजू असणाऱ्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत, तर अशा किती फरशा लागतील? मग अशी सेम हे गणित सोडवलं होतं सॅम्पल मध्ये. काय सांगितलं सूत्र? गृहाचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ. सभागृह आयताकृती आहे. आयताचे क्षेत्रफळ सूत्र लांबी गुणिले रुंदी. सभागृहाची लांबी 10 मीटर गुणिले रुंदी 17 मीटर. चौरसाचे क्षेत्रफळ बाजू वर्ग अर्धा मीटर 0.5 चा वर्ग म्हणजे 0.5 वेळा गुणाकार. खालचं जर दशांश चिन्ह घालवायचं असेल तर 10 ने गुणायचं. मग वर पण 10 ने गुणू. मग 20 ला 10 ने गुणल्यावर 200. 10 ला 10 गुणल्यावर 70. छेदातील 0.5 ला 10 ने गुणल्यावर 5 पूर्णांक संख्या आली आणि 0.5 ला 10 ने भाग गुणल्यावर 5 आलं. आता बघा 5 5 25 200. आता 8 गुणिले 170 करूया. 8 7 56. चला 5 8 1 8 आणि 5 13. क्रमांक 1 1360. पुढचा प्रश्न आहे पहा. एका 18 सेमी लांबी व 8 सेमी रुंदी असणाऱ्या आयताची लांबी 203 पट केली व रुंदी 302 पट केली तर त्याच्या क्षेत्रफळावर कोणता परिणाम होईल? आता पहिल्यांदा मी मूळ आयता क्षेत्रफळ काढतो. मूळ आयता क्षेत्रफळाला A1 म्हणलं. आयता क्षेत्रफळ सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी. मग मूळची लांबी किती आहे? 18 आणि मूळच्या आयताची रुंदी किती आहे? 8. करा गुणाकार किती येतोय? 18 144. 144.
आता नवीन लांबी आपण काढूया. आयताची लांबी 2/3 पट केली म्हणजे मूळची लांबी 18 आहे. 18ला 2/3 गुणूया. किती गुणाकार सांगा? 3 1 3, 3 सग 18 3 आणि 7 18 12 12 आता नवीन रुंदी काढूया. मूळची रुंदी आहे 8. त्याचा किती पट करायचा? रुंदी किती पट केली? 3/2 पट केली. इथं बे 12 बे बे 12 आता नवीन आयताचे सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी. नवीन लांबी 12 गुणिले नवीन रुंदी 12. 144 144 मूळची आयताचे क्षेत्रफळ 144 आणि नवीन आयताचे क्षेत्रफळ 144. काय फरक झाला का रे अरे. क्षेत्रफळ? नाही नाही क्रमांक 1 पर्याय क्रमांक क्रमांक पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1. 1 त्यानंतर प्रश्न क्रमांक 9. एका बागेची लांबी 200 मीटर असून क्षेत्रफळ 3 हेक्टर 12 आर आहे. तर बागेची रुंदी किती मीटर आहे? मी परवा तुम्हाला नोट्स मध्ये हे पण लिहायला सांगितलं होतं. आता ज्यांना माहित आहे त्यांनी मला सांगा. 1 हेक्टर म्हणजे किती आर? 100 आर 100 आर अगदी बरोबर. 100 आर हेक्टर म्हणजे 100 100 आर. आर आणि 1 आर म्हणजे किती चौरस मीटर? 100 100 100 चौरस मीटर. हे पण बरोबर आहे. आता मला डायरेक्ट हेक्टरचं चौरस मीटर मध्ये सांगा. 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर? 300 100 गुणिले 1 म्हणजे एकावर 4 शून्य. 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर? 10,000 चौरस मीटर. 10,000 चौरस मीटर. हा. आता बागेची लांबी 200 मीटर आणि क्षेत्रफळ दिले. आता मला बागेचं क्षेत्रफळ सांगा किती येणार? 3 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर आहे? 1 हेक्टर म्हणजे 10,000 चौरस मीटर ना. मग 3 हेक्टर म्हणजे 30,000 किती चौरस मीटर 30,000 चौरस मीटर. आणि 1 आर म्हणजे 100 चौरस मीटर. 20 आरचं किती झालं? 20 गुणिले 100 करा. 20 2000 2000 आणि मग ह्या दोघांची बेरीज 32,000 32000 म्हणजे त्या आयताकृती बागेचं क्षेत्रफळ 32,000 चौरस मीटर आहे. आणि मग आपण आयता क्षेत्रफळ सूत्र वापरू काय? लांबी गुणिले रुंदी रुंदी मग क्षेत्रफळ लांबी किती दिलेली आहे वर बघा? 200 गुणिले रुंदीला आपण बी अक्षर वापरलेला आहे. आता 200 डावीकडे गेल्यावर भागिले होणार. 160 भागिले 160 पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 160. 160 आहे का पर्याय रुंदी? पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 त्यानंतर प्रश्न क्रमांक 10. एका वर्तुळाचा परिघ 88 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती? आता पहिल्यांदा मला परिघा सूत्र सांगा. वर्तुळाचा परिघ 2 पायात 2 पाय 2 पायर परिघाची किंमत किती टाकू? 88. 88 2 गुणिले आणि 2 पायची गुणिले 22 थेट 7 आर. गुणिले आर. आता आपण 88 बाजूला बाकी सगळ्या संख्या नेऊया. छेदातलं 7 अंशात जाणार
आणि 22 अंशातलं गुणिले छेदात 2 खाली. पुन्हा 22 पण छेदामध्ये. उजव्या बाजूला फक्त आर उरलंय. मग 22 एके 11 22, दोन्ही 22 11 22 चौक 11 28. 88. पुन्हा बे एक बे, बे दोन्ही 4 आणि बे साती 14. 14. त्यानं त्रिज्या 14 सेमी आली. आता आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचे. काय सूत्र आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं? पायार वर्ग. पायर वर्ग. मग पायची किंमत 22/7 आणि आरचा वर्ग म्हणजे 14 गुणिले 14. 14. पर्याय क्रमांक 2. 7 एके पर्याय 7, क्रमांक 2. उत्तर पर्याय क्रमांक 2. 14. पर्याय क्रमांक 2. 22 दुनी 44 44. आणि गुणिले 14. 14 चौक 56 चला 14 चौक 56 किती? 416. 416. पर्याय क्रमांक 2. चौरस सेमी. पर्याय क्रमांक 2. 2. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11. सोबतच्या आकृतीमध्ये एबीसीडी हा समभुज चौकोन असून बीडी क्यूपी हा चौरस आहे, तर संपूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ किती? आता एओ 6 दिलाय. अथर्व ठुमरे माईक. अथर्व ठुमरे. आता समभुज चौकोनाचा गुणधर्म काय आहे? समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. म्हणजे A1 ओशी समान असणार. मग एओ जर 6 असेल तर ओशी सुद्धा किती असणार? 7 असणार. लंबदुभाजक म्हणजे इथं काटकोन असणार. तसं डीओ आणि ओबी सुद्धा समान भाग असणार. आता बीओ जर 8 असेल तर डीओ सुद्धा किती असणार? 8 8च असणार. अगदी बरोबर. आता मला सांगा ए डी बी हा त्रिकोण आहे बघा. कुठला? एडीबी. मग एडीबीचं क्षेत्रफळ कसं काढायचं सांगा? एडीबीचं त्याला आपण A1 म्हणूया. एडीबीचं क्षेत्रफळ 1/2 गुणिले पाया गुणिले उंची हे सूत्र वापरलं. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. मग सांगा एडीबीचा पाया कुठला घेऊया? 6. अरे डीओ आणि ओबीची बेरीज करावी लागेल. मग 8 आणि 8 पाया 16. आणि उंची एओ किती आहे? 6. मग बे एक बे आणि बे 16 किती होता? 48 चौरस सेमी कोणाचं क्षेत्रफळ आलं? एडीबी या त्रिकोणाचं. एडीबी. आता आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ काढायचे. मग चौरसाच्या क्षेत्रफळाला A2 वापरतो. चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र काय रे? बाजूचा वर्ग किंवा कर्ण. चौरसाची बाजू डीबी ची किंमत 8 16 म्हणजे तर 16चा वर्ग होणार आहे की नाही? 16चा वर्ग किती? 256. 256. आता संपूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ काढताना आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ जे काढलं का नाही त्याच्या चौरसाचं क्षेत्रफळ मिळवायचं. मग त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती आलं? 48. चौरसाचं क्षेत्रफळ 256. करा बेरीज या दोघांची. 304. झालं? 304. आहे का पर्याय 304? पर्याय क्रमांक 2. कोणत्या आकृतीची केवळ परिमिती दिली असता क्षेत्रफळ काढता येते? कोण सांगेल मला? चौरस. अगदी बरोबर. बघा तुम्ही
म्हटल्यास उदाहरण घेऊन बघा. चौरसाची परिमिती तुम्हाला दिली, समजा किती दिली, समजा 16. परिमिती 16 असेल तर बाजू किती रे? 4. चौरसाचं परिमिती सूत्र 4 गुणिले बाजू. 4. हा 16 भागिले 4 4 आलं. आणि मग चौरस क्षेत्रफळ सूत्र काय? बाजू वर्ग म्हणजे 4 चा वर्ग किती? 16. म्हणजे चौरसाची परिमिती जर दिली तर पटकन आपल्याला क्षेत्रफळ काढता येतं. म्हणून याचं उत्तर चौरस, पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. हा आता पुढचा प्रश्न क्रमांक 13 पहा. एका आयताची लांबी 4m+3 सेमी व रुंदी 3m+1 सेमी आहे व परिमिती 50 सेमी, तर आयताचे क्षेत्रफळ किती? आता आयताच्या परिमिती सूत्र लिहितो अगोदर मी. काय आयताच्या परिमिती सूत्र? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. 2 कंसात लांबी अधिक रुंदी. अधिक रुंदी. मग परिमिती मी डाव्या साईडला 50 लिहितो पीच्या खाली. 2 आणि एल म्हणजे लांबी किती? 4m+3. आणि बी म्हणजे रुंदी किती? 3m. 3m+1. आता हे कंसाबाहेर गुणिले 2 काय भागिले बघा. 50 भागिले 2 किती? 25. 4m ची आणि 3m ची बेरीज किती? 7m. आणि 3 आणि 1 ची बेरीज किती? 4. 4. 4 डावीकडे आल्यावर वजा होणार. वजा 21. किती होणार वजा बाकी? 21. 21. मध्ये किती येणार? 21 भागिले 7. 3. हा आता मला सांगा आयताची लांबी किती येणार? मग लांबी 4m+3 ना, मग त्यात 15. m ची किंमत टाका. म्हणजे 4 गुणिले 3 अधिक 3 15. 12 आणि 3 ची बेरीज 15. आणि रुंदी काय मांडली या? 3m+1. त्यात m ची किंमत 3 गुणिले 3 अधिक 1 10. बरोबर आहे. किती? 150. आता आयताचे क्षेत्रफळ सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी. 150 पर्याय क्रमांक 3. 10 चा गुणाकार 150. अगदी बरोबर. आणि वर एकक सेमी आहे म्हणून इथे एकक चौरस सेमी आहे का? 150 चौरस सेमीचा पर्याय. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14. 44 सेमी परिमिती असणाऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ 44 सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी आहे? आता चौरसाची परिमिती तुम्हाला किती दिली? 44. चौरसाच्या परिमिती सूत्र काय रे? 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू. परिमितीच्या खाली मी 44 ठेवतो. 4 गुणिले बाजू. मग सांगा a ची किंमत किती येणार? 42 भागिले 4 म्हणजे 11. हा आता 11 ही चौरसाची बाजू आली. आता चौरस क्षेत्रफळ सूत्र काय? बाजू वर्ग. मग बाजू 11 टाकलं. 11 चा वर्ग किती? 121. चौरस सेमी हे कोणाचं क्षेत्रफळ झालं? चौरसाचं. चौरसाचं क्षेत्रफळ झालं. बरोबर आहे. आता आपण परिघ वर्तुळाचा परिघ किती आहे? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल 44. परिघा सूत्र काय रे? 2 पाय. 2 पाय. 2 पाय बरोबर 44. मग पायची किंमत आपण किती ठेवतो? 22/7. बरोबर आहे. आर बरोबर किती येणार? 44. डावीकडचं भागिले 7 औषध येणार आणि 2 गुणिले 22 44 कुठे जाणार? छेदामध्ये.
44 ला 44 गेल्यावर किती आलं 7. 7 आता वर्तुळा क्षेत्रफळ सूत्र काय पायावर पायर 2 पायर पाय वर्ग वर्ग. मग पायची किंमत 22/7 आणि त्रिज्या 7. 7 चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. आता या 7 ला हे 7 गेलं 22 आणि 7 चा गुणाकार किती आला 154 154. बरोबर आहे. आणि मग मला सांगा चौरसाचे क्षेत्रफळ वर्तुळाच्या क्षेत्रापेक्षा किती न कमी आहे. मग पर्याय क्रमांक 154 1. वजा करा. 30 पर्याय क्रमांक 1. 33 पर्याय क्रमांक 1. बरोबर आहे. 33 चौरस सेमी न कमी आहे. पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीनं आज आपण क्षेत्रफळ या घटकावर आधारित नमुना 6 उदाहरणं आणि स्वाध्याय 21.1 मधील 14 उदाहरणं अशी 20 उदाहरणं आज आपण पाहिली. आणि उद्याच्या तासिकेला आपण स्वाध्याय 21.2 मधील 17 उदाहरणं पाहूया. बस करूया. ओके बाय.